प्रशांत कोरटकर कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून बाहेर आलाय। जामिनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रशांत कोरटकर आता तुरुंगाबाहेर आहे। कारागृहातून बाहेर पडल्यानंतर प्रशांत कोरटकरला पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी साईनाथ जाधव आता आपल्या सोबत आहेत। साईनाथ जी, प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला होता, इंद्रित सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी त्यांना कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात अटक केली होती। त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर त्यांची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली होती। पण त्याचा जामीन अर्जावर परवा सुनावणी झाल्यानंतर त्याचा जामीन मंजूर झाला। पण काल सुट्टी असल्यानंतर जामीन मंजूर झाल्यानंतर सगळी कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर आज त्यांचा पूर्णपणे कागदपत्र पुरवल्यानंतर त्यांना आज कळंबा कारागृहात जामीन झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी एवढी गुप्तता ठेवली होती की कसं न्यायचं काय नाही, पण एक गाडी दाखवायची, मोकळी नेऊन त्यांना सोडायची। पण एका होंडा सिटीच्या गाडीतून त्यांना फिल्मिंग गाडीतून त्यांना नेण्यात आलं। पण त्यांना विमानतळावर नेऊन त्यांना सुरक्षास्थळी सोडण्यात येण्याचा आता पोलीस सोडत आहेत, पोलीस संरक्षणामध्ये। त्यामुळं प्रशांत कोरटकर यांना एवढा मोठा पोलीस बंदोबस्त का आणि पत्रकारांपासून किंवा मीडियापासून लपवून येऊन ठेवण्याचं हे मोठं गोपनीय पोलीस कोल्हापूर पोलिसांनी ठेवलेलं आहे। त्यामुळं प्रशांत कोरटकर यांना कोणाचा वर्दस्त आहे हे पाहण्याचं गरजेचं आहे। कारण की प्रत्येक वेळेला प्रशांत कोरटकर ज्याला कोल्हापुरामध्ये अटक केली पण त्यांना पुढनं दाखवायचे एक आणि पाठीमागनं दाखवायचे एक, असं केलं। आजही तसंच झालं। कळंबा कारागृहामध्ये गाडी नेली दाखवली एक आणि मीडियाला दाखवली एक, आणि आता त्यांना पोलीस बंदोबस्तामध्ये विमानतळावर नेण्यात आलेलं आहे। सौरभजी, ठीक आहे। साईनाथ, प्रशांत कोरटकर याला आता कोल्हापूर जिल्ह्यापर्यंतच पोलीस सुरक्षा असणार आहे की त्यापुढे सुद्धा त्याला पोलीस सुरक्षा कायम ठेवण्यात येणार आहे, याबद्दल काही माहिती मिळते? हो सौरभजी, आता त्यांना कोल्हापूर पोलिसांनी आता म्हणजे विमानतळावर त्याला तिथं सोडलेलं आहे। तिथं कुठून येणार आहे हे अजून प्रशासनानं कुठं सांगितलं नाही। पण प्राथमिक सूत्रांची अशी माहिती मिळते की त्यांना त्यांच्या नागपूरच्या घरी त्यांना नेणार आहेत एअरपोर्टवरून, पण तिथनंही नागपूर पोलीस त्यांना प्रोटेक्शन देणार आहेत। साईनाथ, थोडंसं